नवरात्रोत्सव चालू झालेला आहे आणि आपण वेगवेगळे डिशेस घरी बनवत असतो। तर आज दुसरा दिवस आहे। आज आपण बनवणार आहोत सामा राईस हलवा। आणि सामा राईस हा एक प्रकारचा उपवासाचा पदार्थ आहे। तर तो कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत। तर इथे सामा राईस घेतलेला आहे, अर्धा कप। सेम क्वांटिटी मध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे। जेवढा सामा राईस म्हणजे भगर घेतलेली आहे सेम क्वांटिटी मध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे। इथे ड्राय फ्रूट्स आहेत, तूप आहे आणि वेलची पूड आहे। सगळ्यात आधी आपल्याला भगर आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला सामा राईस मध्ये जेवढं मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं आहे। सामा राईसचा कलर चेंज होता कामा नये, फक्त मॉइश्चर कमी करण्याकरता आपण 2-3 मिनिटं असं तेल न घालता तूप न घालता छान असं परतून घेणार आहोत। आणि हे ताटामध्ये काढल्यानंतर असं पसरवून ठेवायचं, म्हणजे ते थोडं थंड होईल। आता सेम पॅन मध्ये आपण तूप घेणार आहोत। तर इथे 2 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे। तूप थोडं जास्तच घेतलं तर आपला जो हलवा आहे तो एकदम मोकळासर होईल आणि खायला छान लागतो। तर तूप छान असं गरम झालेलं आहे। आता भगर घ्यायची आहे। भगर या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर भगर ही व्यवस्थित आपण परतून घेऊया। तर उपवासामध्ये ही भगर बनवली जाते। नवरात्रोत्सव निमित्त आपण हे 9 दिवस वेगवेगळे पदार्थ बनवून बघत आहोत। कालची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल साबुदाणा खिचडीची, जर तुम्हाला बनवायचे असेल एखादे दिवस, तर तुम्ही परफेक्ट पद्धतीने कशा प्रकारे साबुदाणा खिचडी अगदी मोकळीसर बनवू शकता, तर ती व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनला किंवा वरती आय बटनला देते, तिथे जाऊन लगेच चेक करा। आता ज्या कपाने आपण सामा राईस भगर मोजून घेतली होती त्याच कपाने दुपटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। क्वांटिटी व्यवस्थित असली की आपले प्रत्येक पदार्थ व्यवस्थित होतात, चुकत नाही, फसत नाही। तर आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि याला थोडं बॉइलिंग पॉइंटवर येण्याची वाट बघूया। तर आता बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे। आता हे उकळत असतानाच लगेच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे, म्हणजे तो चांगला मिक्स होतो। आता हे 2-3 मिनिटं छान मिक्स करून घेऊया। गूळ आहे तो पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। तर आता इथे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। गूळ सुद्धा व्यवस्थित विरघळलेला आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया। अगदी 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं। तर बघू शकता यातलं पाणी कमी झालेलं आहे। सुरुवातीला आपण यामध्ये 1 कप पाणी घातलं होतं, म्हणजे आपला सामा राईस आहे अर्धा कप, त्यामध्ये आपण दुपटीने पाणी घातलं होतं। आता हे पाणी थोडंसं कमी झालेलं आहे। तर यामध्ये अजून आपण पाणी घालूया, अजून अर्धा कप पाणी घालूया। तर पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट ठेवा। जर पाणी व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला हलवा हा घशामध्ये दाटल्यासारखा होईल, सामा राईस अनकुक राहील आणि तो व्यवस्थित शिजला जाणार नाही, म्हणून पाण्याचं प्रमाण हे बरोबर असावं। तर आता इथे आपण बरोबर आधी 1 कप पाणी घेतलं होतं आणि परत आता अर्धा कप पाणी यामध्ये घातलेलं, म्हणजे आपण पूर्ण 1.5 कप पाण्याचा वापर केला। चिमूटभर मीठ घालूया, म्हणजे आपला पदार्थ आहे तो व्यवस्थित बॅलन्स राहील। आता हे व्यवस्थित आपण 2 मिनिटं मिक्स करून घेऊया। बघू शकता सामा राईस व्यवस्थित आपला फुलून आलेला आहे। असा आपला बरोबर सामा राईस म्हणजेच आपली भगर अशी फुलून यायला पाहिजे। तर यावर आता 2 मिनिटं झाकण ठेवूया, एक वाफ काढून घेऊया व्यवस्थित। तर बघू शकता भगर आपली व्यवस्थित फुलून आलेली आहे, बरोबर झालेली आहे। दाना दाना त्याचा एकदम मस्त मौसूद झालेला आहे। पाण्याचं प्रमाण परफेक्ट असलं की तुम्ही रवा बनवा, शिरा बनवा, काहीही बनवा, ते पदार्थ बरोबर होतात। तर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तर ड्रायफ्रूट्स आधी आपल्याला छान असे परतून घ्यायचे तुपावर आणि त्यावर आपण आपले जे क्रश ड्रायफ्रूट्स आहेत ते अगदी 2-3 मिनिटं फक्त तुपावर परतून घेणार आहोत, कारण त्यामध्ये मॉइश्चर असतं आणि ते निघून जाण्याकरता हलकेसे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते क्रंची होण्याकरता आपण 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तयार झालेले आहेत। आता हे ड्रायफ्रूट्स या भगरमध्ये आपण टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे।
आता एकदम शेवटी आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेणार आहोत। वेलची पूड टाकल्यानंतर 2-3 मिनिटं याला फक्त मिक्स करायचं आणि अशा प्रकारे आपला सामा राईस रेडी आहे। तर ही डिश तुम्ही नवरात्र उत्सवानिमित्त किंवा कधीही उपवास असेल तेव्हा खाऊ शकता। तर अशा प्रकारे आज आपण उपवासाची भगर सामा राईस कसं बनवायचं ते बघितलं। नवरात्र उत्सव चालू आहे, हे नक्की करून बघा। आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये आपली दररोज 10 वाजता एक रेसिपी अपलोड होणार आहे। त्या रेसिपीचा आस्वाद घेण्याकरता तुम्हाला ह्या चॅनलला म्हणजे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल। समोर एक बेल आयकॉन असेल ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल। अशा प्रकारे आज आपण परफेक्ट पद्धतीने सामा राईस कसा बनवायचा ते बघितलं। व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि उद्या सुद्धा 10 वाजता या। थँक्यू।